आता नुकतंच माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय RTO साहेब यांनी PM राहत योजनेच्या जनजागृतीचा शुभारंभ केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण या रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमाद्वारे आपण प्रत्येक नागरिकांपर्यंत PM राहत योजनेबद्दल माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी RTO विभाग करीत आहे। PM राहत योजना या योजनेमध्ये ज्याही व्यक्तीचा रस्त्यावरती मोटर वाहनाद्वारे अपघात होतो अशा व्यक्तीवर कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40+ हॉस्पिटल आता M-पॅनल केलेले आहे। त्यामध्ये आपले ओझोन झाले, आयकॉन झाले असे नामांकित हॉस्पिटल सुद्धा अंतर्भूत केलेले आहे। अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार आणि 7 दिवसापर्यंत त्याच्यावरती मोफत उपचार आता या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीवरती मिळणार आहे। त्याच्यामध्ये ICU पण आलेला आहे। क्रिटिकल केअर मध्ये सुद्धा 7 दिवसापर्यंत त्या व्यक्तीवर 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार आता या योजनेअंतर्गत मिळणार आहे। त्यामुळं सर्वांनी या योजनेची माहिती आपल्या प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गावाखेड्यामध्ये पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक सामान्यातल्या सामान्य नागरिक या योजनेची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा घेऊ शकेल। त्याच्यानंतर दुसरी आहे राहवीर योजना। राहवीर म्हणजे कोण? आपण कोणाला राहवीर म्हणतो? जो व्यक्ती एखाद्या रोड ॲक्सिडेंट वाल्या व्यक्तीला, म्हणजे ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे अशा व्यक्तीला जर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करेल, सहकार्य करेल, त्या व्यक्तीला राहवीर म्हणतात। आणि जो जास्तीत जास्त अशा पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करेल त्याला इथून पुढे शासनाकडनं सन्मानित सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्याला ₹25,000 पर्यंत सुद्धा बक्षीस शासनाकडून देण्यात मिळणार आहे।